नमस्कार. बृहत धर्म जागृती सभा आयोजनासाठी पत्रकारांच्या पूर्वसभे घेतले. लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर. खानापूर तालुक्यातील नंदगड या धार्मिक व ऐतिहासिक महत्त्वाच्या गावात दिनांक 3 मे 2026 रोजी भव्य धर्मजागृती सभा आणि बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्यातील प्रमुख राजकीय व धार्मिक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. श्री चन्नवीरेश्वर महास्वामींची पुण्यभूमी तसेच क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांची वीरभूमी असलेल्या नंदगडमध्ये हा विशेष कार्यक्रम होणार आहे. 12व्या शतकातील शरण परंपरा पुढे नेणारे पूज्य श्री चन्नवीर देवरू यांनी वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी 60हून अधिक गावात पदयात्रा करून धर्मजागृती केली आहे. ही विशेष बाब आहे. या धर्मजागृती सभेच्या निमित्ताने भव्य बाईक रॅलीद्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खानापूरचे आमदार विठ्ठल सोमण्णा हलगेकर भूषवणार असून विशेष अतिथी म्हणून विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ उपस्थित राहणार आहेत. मुख्य अतिथी म्हणून जिल्हा पालकमंत्री सतीश अण्णा जारकीहोळी तसेच महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर सहभागी होणार आहेत. तसेच खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी, MLC चंद्रराज हट्टीहोळी आणि आमदार महांतेश कौजलगी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी बैठकीत आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रमुख नेते प्रमोद कोचेरी, संजय कुबल, पंडित ओगले, अप्पल्या कोरोळी, गुंडू तोपिनकट्टी, प्रशांत लक्केबेलकर आदींनी तयारीचा आढावा घेतला. धार्मिक जागृती व सामाजिक सौहार्द वाढविणाऱ्या या भव्य कार्यक्रमाला हजारो नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा असून नंदगड पुन्हा एकदा ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरणार आहे. त्याच्यासाठी आज आम्ही प्रस्तावितमध्ये एवढं सांगतो की येणाऱ्या 3 तारखेला सकाळी 10 वाजता त्या सर्वजण हिंदू समाज किंवा अन्य समाज पण तिथे राहावं. त्याला भाषा समाज जात पात काही नाही आहे. समाज सुधारणा करण्यासाठी हे आज आम्ही बैठक बोललेले आहे. ದಯಮಾಡಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ, ಚನ್ನವೀರ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಮಾಡಿದಂಥ ಕಾರ್ಯ ಹಿಂದಿನ ಮಠ ದಿಸದಂಥ ಅದು ನಮ್ಮದು ವಿರಕ್ತ ಮಠದಲ್ಲಿ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಇದ್ರಲ್ಲ, ಅವ್ರು ಭಾಳ ಉತ್ತಮವಾದಂಥ ಅಧ್ಯಾತ್ಮ ಮತ್ತು ಒಂದು ಪವಾಡ ತೋರಿಸಿದಂಥ ಒಬ್ಬ ನಡೆದಾಡ ದೇವರು ಅಂತ ಇದ್ರು. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ನಾವು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕಂಡಿದ್ದವ್ರು. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾರಿಗೆ ಎಮ್ಗೋಳಿರಲಿ ಎತ್ಕೊಳ್ಳಿ ಜನಕ್ಕೆ ಏನೋ ತೊಂದರೆ ಬಂದ್ರೆ ಹೋದ್ರೆ ಬರೀ ಒಂದು ಅಂಗಾರ ಕೊಟ್ಟರು ಸಹ ಅವ್ರ ಕಡೆ ಹುಷಾರಿತು ಆರಾಮಾಗಿ ಅಂದ್ರೆ ಭಾಳ ಅಧ್ಯಾತ್ಮ ಶಕ್ತಿ ಅದ ಎಲ್ಲ ಮಟ್ಟಕ್ಕೆ. ಮತ್ತು ಅದು ಭಾಳ ಪರಂಪರೆ ಇದೆ. ಮಲೆನಾಡಿನ ಸೊಗದಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಒಂದು ನಂದಗಡ ಗ್ರಾಮ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಗ್ರಾಮ ಇದೆ. ಮತ್ತು 60 ದಿವಸಗಳು ಮತ್ತು 60 ಗ್ರಾಮಗಳಿಗೆ ನಿರಂತರವಾದ ವ್ಯಸನಮುಕ್ತ ಪ್ರವಾಸ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಸಮಾಜ ಒಳ್ಳೆಯ ಸಮಾಜ ಆಗಬೇಕು, ದಾರಿ ತರಬೇಕು. ವ್ಯಸನಮುಕ್ತಿಗೆಲ್ಲ ಯಾವ ಸಮಾಜ ಇವತ್ತು ಅಡಕಾಯಿಸಿದ ಹೊರಗೆ ತರಬೇಕು ಮತ್ತು ಬರುವಂಥ ಸಮಾಜ ಒಳ್ಳೆಯ ಸಮಾಜ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿ ಬರುವಂಥವ್ರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ ದೃಷ್ಟಿಕೋನದ ಒಂದು ಬೃಹತ್ ಸಮಾವೇಶನ ಬರುವ 3ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ರಾಜನೇತಾಗಳು ಬರ್ತಾರೆ, ಸಮಾಜದವರು ಬರ್ತಾರೆ, ಮಠಾಧೀಶರು ಬರ್ತಾರೆ. ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದ ನಮ್ಮ ತಾಲೂಕು ಅಷ್ಟೇ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಯಾಳ ತಾಲೂಕು ಇರ್ಬೋದು, ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಕಿತ್ತೂರು ಇರ್ಬೋದು, ಈ ಕಡೆ ಬೆಳಗಾವಿ ಸುತ್ತಮುತ್ತ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಗಳು ಇರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ತಾಲೂಕು ಎಲ್ಲ ಜನ ಬರೋರಿದ್ದಾರೆ. ದಯಮಾಡಿ ಬರಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಪಟ್ಟದ ಭಕ್ತನಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಮತ್ತು ತಾವು ಪ್ರೆಸ್ ಮೀಡಿಯಾದವರು ನಿಮಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ, ತಾವು ಆದಷ್ಟು ನಾವು ಒಳ್ಳೆಯದಿಂದ ಹಾಗೆ ಬಾತ್ಮಿ ಹಾಕಿ ಜನತೆ ಜಾಗೃತಿ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ तम्हाला कळकळी ನಾನು विनंती ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ. नमस्कार. पादयात्रा करून आपल्या धर्माची, व्यसनाची, शेतकऱ्यांची भव्य दिव्य प्रमाणामध्ये जागृती केली. कारण बघत आहात त्यांचं वय 19, या वयामध्ये मुलं काय करतात हे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. त्या संदर्भामध्ये मी खानापूर तालुक्याच्या सर्व युवकांना, सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या युवकांना असतील अनेक युवकांना आवाहन करतो की येणाऱ्या 3 तारीखला 10 वाजता बाईक रॅली मठाच्या आवारातून सुरुवात होणार आहे. तर सगळ्या खानापूर तालुक्याच्या तमाम माझ्या युवकांनी 10 वाजता बाईक रॅलीमध्ये सामील व्हावं आणि ती धर्मसभा मोठ्या प्रमाणात पार पडूया असं मी या माध्यमातून सांगू इच्छितो. ಮತ್ತು ರವಿವಾರ ಅದೇ ಬೆಳಿಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಗೆ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣನ ಸಮಾಧಿಯಿಂದ ಶ್ರೀಮಠದವರೆಗೆ ಬರುವಂತ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರಿಗೆ ಒಂದು ಬೈಕ್ ರ್ಯಾಲಿ ಮೂಲಕ ಅವರನ್ನ ಬರಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು ಈಗಾಗಲೇ ನಿರ್ಣಯ ಆಗಿದೆ. ಆ ಒಂದು ಬೈಕ್ ರ್ಯಾಲಿಯಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಯುವಕರು ಆ ಒಂದು ಬೈಕ್ ರ್ಯಾಲಿಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿ ಮಾಡೋಣ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಈ ಶುಭ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿ ಕೊನೆಯ ಸಂದೇಶ
ಯಾರ ಹೆಸರು ಹಾಕಿಲ್ಲ ಪತ್ರಿಕಾದೊಳಗೆ ಅನ್ನೋ ಆಗಿಲ್ಲ. ಪತ್ರಿಕಾದೊಳಗೆ ಹೆಸರು ಹಾಕಿಲ್ಲ, ನಾವು ಬರಬೇಕು ಬರಬಾರ್ದು ಅನ್ನುವಂಥ ಭಾವನೆ ಒಳಗೆ ಮೂಡಿ ಬರಬಾರ್ದು. ಹೆಸರು ಇರಲಿ, ಹೆಸರು ಇರದೇ ಇರಲಿ, ಹೆಸರು ಇರಲಿ ಇರದೇ ಇರಲಿ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಶ್ರೀಮಠದ ಸದ್ಭಕ್ತರು, ನಾವೆಲ್ಲರೂ ಆ ಭಗವಂತನ ಭಕ್ತರು ಅನ್ನುವಂಥ ಭಾವವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಏನೋ ಒಂದು ತಪ್ಪುಗಳಾದರೂ ಕೂಡ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಹೊಟ್ಟಿ ಒಳಗೆ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದೊಳಗೆ ಅವರಿವರೆನ್ನದೇ ಸಮಸ್ತ ಎಲ್ಲ ಹಿಂದೂ ಬಾಂಧವರು ಪಾಲ್ಗೊಂಡ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾ ಈ ಮೂಲಕ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನನ್ನ ಮಾತುಗಳಿಗೆ ವಿರಾಮ ನೀಡುತ್ತೇನೆ.